आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका जो आहे तो आता महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला बसत आहे. कुठेतरी राज्यभरामध्ये जे आता गॅसची टंचाई निर्माण झाली होती त्यानंतर आता कुठेतरी पुन्हा एकदा तेलाचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज गुढीपाडवा सण आहे आणि याच गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी जे आहे ते खाद्यतेलाचे रेट वाढलेले आहेत. तर मी आता खाद्यतेलाच्या एजन्सीमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघतोय की सोयाबीन असेल, करडी असेल, करडी असेल, त्याचबरोबर सूर्यफूल असेल, विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. मात्र आज पाडव्याच्या दिवशी कुठेतरी या तेलाचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत. आपल्यासोबत तेलाचे व्यापारी आहेत. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तेलाचे भाव वाढले, काय नेमकी प्रतिक्रिया तुमची? आज गुढीपाडव्याच्या दिवशी जे तेलामध्ये तेजी आलेली आहे, प्रत्येक घरी दररोज लागणारा तेल आज जे युद्ध चालू आहे खाडी देशाचा अमेरिका आणि इराणचा, त्याचा सरळ असर तेलावर पडलेला आहे. 10 रुपये किलोने तेल वाढलेलं आहे. सोयाबीन असो, मूंगफली असो, सूर्यफूल असो, करडी असो, जे आम्ही 8-10 दिवस अगोदर 2400 रुपयाला कॅन विकत होतो, आज सरळ ती 2550 रुपयाला कॅन विकायलो. याचा सरळ फटका आमच्या जे किरकोळ गिरायक आहे त्यांना बसायला आहे. आणि हे जे सूर्यफूल तेल आहे आणि जे तेल इम्पोर्ट होते इंडोनेशिया, मलेशिया, पाम तेल येते, तर पूर्ण जे पाईपलाईन आहेत, जे पोर्ट आहेत ते खाली झालेले आहेत. सप्लायचं लई तुटवडा आहे, लई शॉर्टेज आहे. आणि त्यामुळे जे युद्ध चालू आहे त्यामुळे सरळ असर जे पडलेला आहे तेलावर पडलेला आहे. आणि तेल दिवस दररोज जे फॉरेन मार्केट आहे ते प्लस व्हायला आणि त्याचा असर आमच्या जे भारत देशामध्ये लागणार आहे सोयाबीन, मूंगफली, सूर्यफूल, त्याच्यावर फरक पडायला आहे. आणि त्यामुळे 10-10 रुपये किलो तेल वाढलेलं आहे. बरं, खरं तर आज गुढीपाडवा आहे. प्रत्येक घरामध्ये जे आहेत ते गोडधोड होते. मात्र अशा परिस्थितीमध्ये तेलाचे भाव वाढले तर परिणामी विक्रीवर किती परिणाम झाला याचा? विक्रीवर 25 ते 30% आम्हाला फरक पडलेला आहे. कारण आम्ही जे किरकोळ गिरायकाला 8 दिवस अगोदर सांगत होतो भाव की 2400 रुपये, आज सरळ मी त्याला 2550 सांगतो, तर ते सरळ येऊन सांगतात, शेठजी तुम्ही 8 दिवस अगोदर हे भाव सांगितला, आज कसं काय वाढलं? तर त्याला पूर्ण डिस्क्राईब करावं लागायला की वरून माल येणं बंद झालेलं आहे, लई शॉर्टेज झालेलं आहे. आणि जे त्याचे क्रूड ऑइलने प्लास्टिक दाना बनते, दाण्याने जे रॉ मटेरियल आहेत, पॅकिंगचे जे आहेत, कॉस्टिंग आहेत, लेबर चार्जेस आहेत, कार्टूनचे आहेत, सर्व वाढलेले आहे. त्याचा पण फरक तेलवर पडलेला आहे. बरं, परिस्थिती अजून अशीच काही दिवस राहिली तर मग ती खाद्यतेलाची परिस्थिती पुढे काय असणार आहे? आता परिस्थिती अगर अशी जशी लागली तर खाद्यतेल अजून वाढू शकते. जे आमचे मोठे मोठे ब्रोकर आहेत, जे मोठे मोठे ट्रेडर्स आहेत, जे पोर्टवर बसलेले आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की अगर हे युद्ध अजून शांत झाला नाही, अशी परिस्थिती राहिली, त्याच्यात अजून 8 ते 10 रुपये किलो वाढायची शक्यता आहे. आणि ते तेजी पूर्ण एप्रिल महिना राहू शकते. मालाची टंचाई भासू शकते येणाऱ्या काळामध्ये? मालाची लई टंचाई आहे. माल आज आम्ही 8-8 दिवस अगोदर पेमेंट ऍडव्हान्स टाकतो, आरटीएस करतो, पण तिथे आमची गाडी जाऊन उभी राहते प्लांटला आणि तिथे माल मिळत नाही. ते म्हणतात 3 दिन वेटिंग आहे, 4 दिन वेटिंग आहे, 4-4, 5-5 दिवसानंतर माल भेटायला. लई शॉर्टेज झाले आतापर्यंत. आणि असे जर परिस्थिती राहिली तर अजून परिस्थिती विकळीत होणार आहे. बरं, व्यापाऱ्याबरोबर आता लग्नसराई आहे. लग्नसराईला या मोठा फटका बसेल तेलाचा. लगनसराई आहे, आता रमजान महिना आहे, गुढीपाडवा होता, नवीन वर्षाची पहिल्या दिवशी सुरुवात होती आणि सुरुवातीपासून आतापासूनच तेलाची टंचाई झालेली आहे. तर अशा जर परिस्थिती राहिली तर केव्हाही अजून याच्यात वाढ होऊ शकते. आपण बघतोय की आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे. मात्र याच युद्धाचे झळा जे आहेत आता महाराष्ट्रामध्ये बसत आहे. खरं तर या ठिकाणी जे आहे ते आपलं गॅस टंचाई आहे आणि त्यानंतर जे आहे ते कुठे आता तेलाची भाव तब्बल किलो मागे 10 रुपयाने वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये जे आहे ते तेलाचे भाव वाढल्याने ग्राहकांचं जे आहे ते बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.